morning, students. In previous video, we learned Dalton atomic theory. In this video, we see Rutherford nuclear model of atom in 1911. मग बघा रुदरफोर्डचा आपल्याला यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. रुदरफोर्ड स्टडीड इनसाइड ऑफ एटम सेलिब्रेटेड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट इन 1911. मग याने काय केला होता की स्कॅटरिंग म्हणजे लाईट जो आहे तो किंवा रेज जे आहे ते रिफ्लेक्ट होण्याचा एक्सपेरिमेंट याने काढलेला आहे. रुदरफोर्ड टूक अ व्हेरी टाइम गोल्ड फॉईल 10⁻⁴ mm. बघा 10⁻⁴. त्याने छोट्यातला छोटा बारीक सोन्याचा तुकडा घेतला आणि त्याच्यापेक्षा म्हणजे बघा 10⁻⁴ mm म्हणजे काय 1 mm ला 10,000ने डिवाइड केलं तेव्हा 10⁻⁴ mm येत असतो. आणि बॉम्बार्डेड इट आणि काय केलं याने बॉम्बार्ड एकत्र त्याला आणण्याचा प्रयत्न केलेला होता चार्जला. विथ पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स कशाने तर पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे बघा ते ह्या एक्सपेरिमेंट वर दिसतंय आपल्याला की अल्फा पार्टिकल्स मध्ये काय होतात की रेज जे आहे ते रिफ्लेक्ट होताना दिसतात. पण मग रुदरफोर्डचं काय म्हणणं होतं की याच्यामध्ये पूर्ण धन प्रभार म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज हे काय होत आहे रिफ्लेक्ट होत आहे. पण पूर्ण याच्यामध्ये जे पार्टिकल्स कसे झाले पाहिजे रिफ्लेक्ट झाले पाहिजे. पण अनएक्सपेक्टेडली पण काय झालं 1 अल्फा पार्टिकल आउट ऑफ 20,000 बॉन्डेड बँड. मग यातला 20,000 पैकी एक जो रे होता तो काय झाला पुन्हा रिटर्न आला म्हणजे इथून बघा रिफ्लेक्ट झाला तो परत. तर हा शोध त्याने लावला होता पण हे काय झालं त्याच्यामध्ये थोड्याशा त्रुटी आल्या अनएक्सपेक्टेडली म्हणजे काही थोड्याफार त्रुटी आल्यामुळे ते काय झालं तो एक चार्ज किंवा दोन चार्ज हे 20,000 पैकी रिटर्न आले. याची ती डायग्राम आहे बघा. यामध्ये अल्फा पार्टिकल्स हे पास होत आहे. तर बघा आपल्याला हे दिसत आहे की सर्व हे रिफ्लेक्ट पास होत आहे ट्रान्सफर होत आहे फ्लोरोफॉर्म होत आहे. पण त्यातल्या काही जे आहे दोन आपल्याला काय दिसत आहे हे रिटर्न येताना आपल्याला दिसत आहे. हे काय आहे गोल्डनची शीट गोल्डनचा बारीक सोन्याचा बारीकचा तुकडा एकदम बारीक आणि हे फ्लोरोसेंट स्किन आहे म्हणजे ट्रान्सफॉर्म होण्याचे स्किन जे आहे जसं की आपण बाउल घेतलं तर बाउल भांड्यामध्ये जर रेस ट्रान्सफर केले तर ते ट्रान्सफर होताना आपल्याला दिसतात त्या पद्धतीने. Then the large number of the alpha particles that went straight through the foil. बघा मग एवढंच नाही तर लार्ज पार्टिकल जे आहे ते काय होत असतं ना स्ट्रेट होताना आपल्याला दिसले. मग बघा ॲटॉमिक मॉडेल मग रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल कसं आहे तर बघा या मध्य भागामध्ये एक मोठा डॉट दिलेला आहे. मग हा मोठा डॉट काय दाखवत आहे की हा मधामध्ये काय आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे पॉझिटिव्ह प्रवाह या ठिकाणी आहे आणि हे छोटे छोटे काय दाखवत आहे तर निगेटिव्ह प्रवाह यामध्ये आहे. तर बघा यातून हे सर्व रेज जे आहे ते काय होत आहे ट्रान्सफर होत आहे पण वन रेज आर बॅक एक रेज काय होत आहे बॅक होत आहे. याचं समज दिसतं आपल्याला रुदरफोर्डच्या ॲटॉमिक मॉडेलमध्ये. अंडरस्टँड. बघा माझून काय त्याच्यामध्ये त्याने म्हटलंय फर्स्ट पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट सेंटर. मग पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस यामध्ये सेंटरमध्ये आहे. ऑलमोस्ट एंटायर मास ऑफ ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन न्यूक्लियस. मग हे कॉन्सन्ट्रेट यामध्ये होतात जसं की पॉझिटिव्ह मध्ये आहे तर त्याच्या आजूबाजूला निगेटिव्ह हे रिव्हॉल्विंग करत आहे. निगेटिव्हली चार्ज पार्टिकल कॉल्ड इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड न्यूक्लियस. मग हे जे निगेटिव्ह चार्ज आहे छोटे छोटे डॉट जे आहे हे पॉझिटिव्ह चार्जच्या अवतीभोवती काय करत आहे रिव्हॉल्व म्हणजे सतत हे फिरत आहे. The total negative charge on electron is equal to positive charge on the nucleus. मग हे टोटल निगेटिव्ह चार्ज जे आहे इलेक्ट्रॉनचे हे काय करत आहे तर पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज इक्वल म्हणजे सेम प्रमाणामध्ये आणण्याचं कार्य करत आहे. ऑपोजिट चार्जेस आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग ज्यावेळेस हे दोन ऑपोजिट चार्ज पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण एकाच ऑर्बिट मध्ये आहे म्हणजे या ठिकाणी हे काय होत आहे तर हे इक्वल होत आहे बॅलन्स होत आहे म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह तेवढे निगेटिव्ह या पद्धतीने. देअर इज an empty space between revolving
असतो त्यामधून लाईट जे आहे ते डायरेक्ट ट्रान्सफर होत असतात. याचा शोध कोणी लावला तर रुदरफोर्ड यांनी लावला. बघा बोहर स्टेबल ॲटॉमिक याने काय केलं तर बोहरने सुद्धा या सायंटिस्टने सुद्धा जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रुदरफोर्डने जो शोध लावला तो काही याच्यामुळे सक्सेस नाही झाला, अनसक्सेस झाला होता. तर तो पुन्हा सक्सेस करण्याचं कार्य कोणी केलं तर डॅनिश सायंटिस्ट नील्स बोहर याने केला होता. The Danish scientist Niels Bohr explained the stability of atom by putting four stable orbit atomic models. मग याने काय केलं की जे रुदरफोर्डने केलं होतं तेच कार्य याने केलं, पण याने जो सक्सेस करण्याचं कार्य याचं कम्प्लीट झालं. त्याने बघा की त्या ॲटमची स्टॅबिलिटी म्हणजे ॲटमचे मॉडेल जे आहे ते कशा पद्धतीने कम्प्लीट व्हायला पाहिजे की त्याचा आउटर मोस्ट सेलमध्ये काय किती इलेक्ट्रॉन पाहिजे, आतमधल्या सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन पाहिजे हे कार्य कम्प्लीट करण्याचं कार्य याने केलं होतं. बघा फर्स्ट पॉइंट याचा आहे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन काय आहे ते हे न्यूक्लियसच्या अवतीभोवती रिव्हॉल्विंग करत असतात. अगर जर आपण बघितलं अशा पद्धतीने एक डायग्राम आपण बघितली तर सपोज जर आपण या ठिकाणी पोटॅशियम घेतला की मग याच्या आउटर मोस्ट म्हणजे मधील याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन हवे आपल्याला, नंतर त्याच्या बाहेर आपल्याला किती इलेक्ट्रॉन हवे असतात 4, 1 2 3 4 आणि त्याच्या बाहेर आपल्याला हवे असतात 8 इलेक्ट्रॉन. अशा पद्धतीने आपल्याला ते हवे असतात म्हणजे 2 8 2 4 8 या पद्धतीने आपल्याला त्याचं कॉन्फिगरेशन कंप्लीट करायचं असतं. हे आपण पुढे बघणारच आहे, पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला डीप मध्ये हे बघायचंच आहे. सेकंड आहे एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज कॉन्स्टंट व्हाईल इट इज इन अ पर्टिक्युलर ऑर्बिट. मग एनर्जी आहे वन इलेक्ट्रॉनची ही कॉन्स्टंट असते कशाच्या याच्यामध्ये ऑर्बिट पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये. या पर्टिक्युलर ऑर्बिट जे असतं म्हणजे मध्ये ते त्याच्यामध्ये ते कशी असते एनर्जी कॉन्स्टंट ठेवण्याचं कार्य या ठिकाणी होत असतं. When an electron jumps from an inner orbit to an outer orbit is absorbed energy equal to the difference of its energy level. मग इलेक्ट्रॉन जसं आता मी म्हटलं तुम्हाला सांगितलं की या आपल्याला लास्ट त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन हवे असतात. जर हे कंप्लीट नसले 6च असले तर आपल्याला शेजारच्या ऑर्बिट मधून 2 इलेक्ट्रॉन हे घ्यावे लागतात. ज्या पद्धतीने आपण देवाणघेवाण करण्याची प्रोसेस करतो त्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा होत असतं. मग हे 2 इलेक्ट्रॉन दुसरीकडे घेतात आणि त्याचा आउटर मोस्ट शेल ही 8 या नंबरने किंवा 2 या नंबरने कंप्लीट करत असतात. तेव्हा ती काय होते फुलफिल कम्प्लिटली ती होत असते. नंतर बघा त्याचं हे ॲटॉमिक ऑर्बिटल स्ट्रक्चर आहे ते कसं आहे बघा. या ठिकाणी मिड मध्ये काय आहे पॉझिटिव्ह चार्ज, नंतर काय आहे फर्स्ट नंबरला के शेल आहे, सेकंड नंबरला एल शेल आहे, थर्ड नंबरला एम शेल आणि लास्टला काय आहे एन. म्हणजे के शेल मध्ये काय असतात तर 2 इलेक्ट्रॉन असतात, एन मध्ये 4 असतात, एम मध्ये 8 असतात, याच्यामध्ये पुन्हा किती असतात 8 च्या पटीत 16. अशा पद्धतीने 2 4 8 16 अशा पद्धतीने असे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होत असतं. मग नेक्स्ट आहे बघा ॲटॉमिक स्ट्रक्चर. मग ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये काय असतं तर ॲटॉमिक स्ट्रक्चर अँड ॲटम इज फॉर्म फ्रॉम न्यूक्लियस अँड एक्स्ट्रा न्यूक्लियस पार्ट. मग याच्यामध्ये न्यूक्लियस असतो आणि एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट मग कोणता तर त्याच्या न्यूक्लियस मध्ये काय असतं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असतात. न्यूक्लियस मग न्यूक्लियस काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज. मग न्यूक्लियस काय असतं पॉझिटिव्हली चार्ज असतो. atomic nucleus positive charge असतो. almost entire mass of an atom is concentrated in a nucleus. मग हे mass of an atom असतं concentrate असतं. मग याच्यामध्ये काय असतं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे 2 याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मग प्रोटॉन काय आहे तर प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज. इट इज डिनोटेड बाय P प्लस 1 इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह 1 इलेक्ट्रॉन म्हणजे बघा किती 1 इलेक्ट्रॉन म्हणजे किती 1.6 × 10⁻11 कोलम एवढं ते इलेक्ट्रॉनचं वेट मास असतं.
नंबर ऑफ प्रोटॉन डिनोटेड बाय Z. जर मेनी प्रोटॉन असले 2 पेक्षा 4, 6, 7 असे जर असले तर ते कशाने डिनोटेट करतात? Z या लेटरने डिनोटेट करत असतात. मग 1 U is equal to 1.66 into 10⁻⁻27 किलोग्राम एवढं त्याचं काय असतं? मास असतं. किती कशाचं? जर नंबर ऑफ प्रोटॉन विचारलेले असेल तर. मग न्यूट्रॉन काय असतात? तर N या स्मॉल n ने हे डिनोटेट करत असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात ते. नंबर ऑफ न्यूट्रॉन डिनोटेड बाय कॅपिटल N. मग हे नंबर ऑफ न्यूट्रॉन कॅपिटल N ने डिनोट केलेले असतात. विच इज ऑलमोस्ट इक्वल टू प्रोटॉन. मग हे कसे असतात? इक्वल असतात. कशा बरोबरीला? त्या प्रोटॉनच्या बरोबरीने हे इक्वल असतात. ओके, रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहात. अंडरस्टँड स्टुडंट्स? ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये 3 पार्ट असतात. कोणते? न्यूक्लियस, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग न्यूक्लियस मध्ये काय असतात? न्यूक्लियस इज अ पॉझिटिव्ह चार्ज आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची ऍडिशन याच्यामध्ये असते. आणि प्रोटॉन मध्ये काय असतात? प्रोटॉन हे पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि नंबर ऑफ प्रोटॉन्स असले तर कशाने डिनोट करतात? Z ने. Z या कॅपिटल Z या अक्षराने हे डिनोट करतात. न्यूट्रॉन कसे असतात? निगेटिव्हली चार्ज असतात. इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. म्हणजे जसे प्रोटॉन पॉझिटिव्ह असतात ते निगेटिव्ह असतात आणि हे काय करण्याचे कार्य करत असतात? तर सेम करण्याचे कार्य हे करत असतात. आणि हे नंबर ऑफ न्यूट्रॉन कशाने डिनोट करतात? तर कॅपिटल N ने डिनोट करतात. आणि हे कसे असतात? ऑलमोस्ट सेम टू प्रोटॉन. हे प्रोटॉन एवढे सारखे असतात. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट.